भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी आज अभिवादन करतो। आज 26 नोव्हेंबर 2024 रोजी संविधानाच्या दिवस या दिवसाला मी वंदन करतो। 26 नोव्हेंबर 2024 रोजी संविधानाला 75 वर्ष होत आहेत, म्हणजेच अमृत महोत्सवी वर्ष आहे। या दिवसाला भारताच्या इतिहासामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे चेअरमन असताना त्यांनी अत्यंत कष्ट घेऊन मेहनत घेऊन हे संविधान 2 वर्ष 11 महिने 17 दिवस लिहून पूर्ण झालं आणि या देशाला 26 नोव्हेंबर 1949 रोजी हा मसुदा जी घटना समिती होती त्या समितीला सुपूर्द करण्यात आली आणि 26 नोव्हेंबर 1950 पासून या संविधानाचा अंमल या भारत देशामध्ये लागू झाला। या देशाचं नाव संविधानामध्ये इंडिया म्हणजेच भारत असं ठरवण्यात आलं आणि या संविधानाचं जे महत्त्वाचं जे उद्दिष्ट आहे धर्मनिरपेक्षता असल्यामुळेच या देशातील प्रत्येक नागरिकाला समता आणि न्याय हा मिळण्याचा अत्यंत मोलाचं कामगिरी या घटनेमध्ये नमूद केलेली आहे। गोरगरिबांच्या कल्याणासाठी हे खऱ्या अर्थानं हे संविधान या देशातील एकमेव श्रेष्ठ असं हे पुस्तक नव्हे, तर हा या देशातील दलित पीडित शोषित जनतेचा एक आवाज आहे संविधान। आणि यामुळेच या देशातील सर्व दबले कुचलेले लोक हे संविधानाला नमन करतात, बाबासाहेब आंबेडकरांना नमन करतात आणि या दिवसाचं महत्त्व ओळखून मी आज भारतातील या देशातील सर्व जनतेला संविधान दिनाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वाखाली 1990 पासून महाराष्ट्रामध्ये आणि त्यानंतर देशातल्या कानाकोपऱ्यामध्ये हा आपली घोडदौड याने दिल्लीपर्यंत आणि दिल्लीच्या आसपास सर्व नॉर्थ इंडियापर्यंत ह्या पक्षाच्या शाखा पक्षाचा निळा झेंडा हा लोकांसमोर आलेला आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिपब्लिकन पक्षाबद्दल सांगायचं म्हटलं तर बाबासाहेब आंबेडकरांचं निर्वाण 6 डिसेंबर 1956 रोजी झालं आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची स्थापना 1957 मध्ये करण्यात आली। अशा पद्धतीनं हा पक्ष महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये कार्यरत आहे। परंतु खऱ्या अर्थानं
रिपब्लिकन पक्ष राजकीय वाटचाल हा करतो आहे की नाही? महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असेल, गेल्या 2014 पासून आम्ही या महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या ज्या भीमशक्ती शिवशक्ती सोबत होतो, त्यानंतर आता महायुती झालेली आहे. आम्ही महायुती सोबत आहोत. आम्ही भारतीय जनता पक्ष यांच्यासोबत आमची युती आहे. ही राजकीय युती आहे, ही काही वैचारिक युती नाही. तरी सुद्धा आम्ही या महायुती सोबत आहोत. या महायुतीमध्ये असताना रिपब्लिकन पक्षाला राजकीय स्थिरता लाभली आहे का, हा खरा प्रश्न आहे. राजकीय स्थिरता जर लाभली नसेल तर आज 2024 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुका आणि या नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुका यामध्ये रिपब्लिकन पक्षाचं स्थान कुठेही दिसत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, त्यांच्या संकल्पनेतला हा पक्ष आज महाराष्ट्रामधून हद्दपार झालेला सारखा दिसतो आहे. रिपब्लिकन पक्षाचं अस्तित्व लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये दिसून आलेलं नाही. हे आज आंबेडकरवादी जनता आणि रिपब्लिकन पक्षाचे देशभरातील कार्यकर्ते आज त्यांच्यासाठी अत्यंत खेदाची बाब आहे. रिपब्लिकन पक्षाचं अस्तित्व दिसायला पाहिजे होतं. ज्या पद्धतीनं रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वाला म्हणजेच केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांना आणि त्यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षातील असंख्य लाखो कार्यकर्त्यांना यामधून डावलण्यात आलेलं आहे. त्यांना या सत्तेच्या राजकारणामधून बाहेर करण्याचा प्रयत्न झालेला आहे. हा कोणी केला, कशा पद्धतीने केला, का करण्यात आला, याविषयी अजूनही कार्यकर्त्यांमध्ये मतभिन्नता आहे. आज केंद्रामध्ये सन्माननीय रामदासजी आठवले साहेब राज्यमंत्री आहेत आणि त्यांची घोडदौड देशातल्या कानाकोपऱ्यामध्ये सुरू आहे. परंतु खरा प्रश्न हा आहे की रिपब्लिकन पक्षचा निळा झेंडा खांद्यावर घेऊन लढणारे असंख्य कार्यकर्ते विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी अत्यंत नाराज होते. का तर आम्हाला या रिपब्लिकन पक्षाचा संपवण्याचं आणि रामदास आठवले साहेबांचं नेतृत्व संपवण्याचं, कटकारस्थानाचं एक प्रकारचा हा कटच होता, अशा प्रकारची कार्यकर्त्यांची भावना झाली होती. परंतु आठवले साहेबांनी दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्रातला कार्यकर्ता, रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता हा महायुतीच्या प्रचारामध्ये उतरला. छातीवर दगड ठेवला त्याने आणि आपला अपमान, आपली नाराजी त्यांनी बाजूला ठेवली आणि मोठ्या हिमतीनं तो या महायुतीच्या प्रचाराच्या कार्यामध्ये उतरला. महायुतीला अत्यंत मोठं यश मिळालं, म्हणजे फारच मोठं यश मिळालं, ज्याची कोणी अपेक्षा सुद्धा केली नसेल असं यश मिळालं. त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचा खारीचा वाटा आहे.
रामदासजी आठवले हे पंतप्रधानाच्या सोबत अनेक ठिकाणी त्यांनी जाहीर सभा केल्यात. पक्षातले पदाधिकारी सुद्धा अनेक ठिकाणी फिरलेत आणि महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी त्यांनी आपलं योगदान दिलं. आज महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता येत आहे, सुरुवात झालेली आहे आणि आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये रिपब्लिकन पक्षाला आता तरी स्थान मिळायला पाहिजे. आठवले साहेबांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सांगितलं की रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळामध्ये स्थान द्या, एक मंत्रिपद द्या, महामंडळ द्या आणि काही महामंडळाच्या ज्या समित्या आहेत त्या समितीवरती सुद्धा पक्षाला स्थान द्या. बघूया आता तरी महायुतीचे जे नेते आहेत, देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथजी शिंदे असतील, अजित पवार असतील, आमच्या या मागणीला, रिपब्लिकन पक्षाने केलेल्या मागणीला स्थान देणार आहेत की नाही. अजूनही त्यांनी जाहीर भूमिका घेतलेली नाही की आम्ही रिपब्लिकन पक्षाला या मंत्रिमंडळामध्ये स्थान देणार आहोत. अशा प्रकारची भूमिका महायुतीच्या नेत्यांनी अद्यापही जाहीर केलेली नाही. हे अत्यंत खेदजनक आहे. त्यांनी जाहीर करण्याची मागणी मी करतो आहे की रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळामध्ये, महामंडळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्थान द्यावं आणि रामदासजी आठवले साहेबांचं नेतृत्व मोठं करण्याच्या कामामध्ये महायुतीच्या नेत्यांनी पाठबळ द्यावं. रिपब्लिकन पक्षाला मोठं करण्याचा प्रयत्न करावा. रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते अत्यंत प्रामाणिक आहेत. ते महायुतीच्या नेत्यांचा आदर करतात, सन्मान करतात. तरी आज या 26 नोव्हेंबर 1949 रोजी निर्माण झालेल्या संविधानाला मी नमन करतो आणि महायुतीच्या नेत्यांनी रिपब्लिकन पक्षाकडे दुर्लक्ष करू नये. रिपब्लिकन पक्षाला मान सन्मान द्यावा, मंत्रिमंडळामध्ये स्थान द्यावं. माझ्यासारखा एक कार्यकर्ता गेला 40-45 वर्षापासून या बाबासाहेब आंबेडकरांच्या मुवमेंटमध्ये काम करतो आहोत आम्ही. माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते आहेत जे आठवले साहेबांच्या खांद्याला खांदा देऊन या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं काम करत आहेत. त्यांचा विचार झाला पाहिजे. रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वाने त्यांचा विचार केला पाहिजे. अशा प्रकारची मी मागणी करतो आहे. इथेच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.